देवेंद्र फडणवीस यांची जागा घेण्यासाठी महायुतीत कोण आहेत 7 मुख्यमंत्री? कोण काढणार फडणवीसांचा काट्याने काटा? कोण आहेत फडणवीसांचे स्वपक्षातील आणि मित्रपक्षातील शत्रू? कुणाला नकोय देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व? अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोण घेतय पुढाकार? आणि शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार का? अमित शहांच्या पसंतीचे फडणवीस आता राहिले नाहीत का? फडणवीस यांना घरी बसवून कोण करेल आता महाराष्ट्र भाजपाचं नेतृत्व? चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। राज्यात अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे। काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसलाय। महायुतीला अपेक्षित असं यश मिळू शकलं नसल्याने देवेंद्र फडणवीसांनी याची जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारी दर्शवली होती। पण पक्षाच्या हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्री पदावर कायम राहण्याच्या सूचना केल्या। आता राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना आणि घोषणा देखील केल्या गेल्या। त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे। महायुतीत 7 मुख्यमंत्री आहेत। त्यापैकी अनेकांना फडणवीसांचा अडथळा दूर करून मुख्यमंत्री व्हावं लागणार आहे। भाजपची लोकसभेला झालेली पिछेहाट आणि देवेंद्र फडणवीस यांची पराभवाने कमी झालेली ताकद यामुळे आता देवेंद्र फडणवीस स्वपक्षातील किंवा मित्रपक्षातील विरोधी गटाला बळ मिळालंय किंवा त्यांची जागा घेण्यासाठी निश्चितच त्यांच्याकडून प्रयत्न केले जात असावे यात तीळ मात्र शंका नाही। कारण राजकारणात एकाला मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला वाटेतून बाजूला करावंच लागतं। महायुतीत एकूण 7 मुख्यमंत्री असून फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मनातले नाहीत। शिंदेंसह अजित पवार तसंच केंद्रातलेही 2 जण असून फडणवीसांचे पाय कापू पाहणारे 2 जण राज्यातही आहेत अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे। महायुती सरकारचं सध्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत। पण विधानसभेच्या निवडणुका 3.5 महिन्यांवर येताच पुन्हा एकदा अजित पवारांचे बॅनर्स झळकू लागलेले आहेत। भावी मुख्यमंत्री असा आशय लिहिलेला केकही अजितदादा पवार यांनी कापलाय। भाजपात फडणवीसच प्रमुख दावेदार आहेत पण अमित शहांच्या मनात फडणवीस नाहीत असा निशाणा देखील संजय राऊत यांनी साधलाय। भाजपात 1 देवेंद्र फडणवीस, 2 विनोद तावडे, 3 चंद्रशेखर बावनकुळे, 4 सुधीर मुनगंटीवार अशी काही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांची यादी आहे। पंकजा मुंडे या शर्यतीत होत्या मात्र त्यांचे पंख मोठ्या प्रमाणात आता कापले गेलेले आहेत। प्रीतम मुंडे खासदार असताना त्यांना मंत्रिपद न देता भागवत कराड यांना बळ दिलं गेलं। 2019 विधानसभेला पंकजा मुंडेंचा पराभव झाला। त्यानंतर लोकसभेला प्रीतम मुंडेंना तिकीट न देता पंकजा मुंडे मैदानात होत्या मात्र त्यांचा इथेही पराभव झाला। फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांना मागच्या दारानं विधान परिषदेवर आमदार करून त्यांची बोळवण केली गेली। त्यामुळे मुंडे कुटुंबाकडे जे काही बळ होतं ते कमी करत करत त्यांना घरी बसवण्यात मुंडे विरोधी गट यशस्वी झालाय। त्यामुळे पंकजा मुंडे आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत असं म्हणायला हरकत नाही। 5 एकनाथ शिंदे आणि 6 अजित पवार आणि 7वं नाव भाजपमधील मराठा चेहरा म्हणून समोर येऊ शकतं किंवा दिल्लीच्या नेतृत्वाकडून थोपवलं जाऊ शकतं। हेच ते 7 नेते असावे ज्यांचा उल्लेख शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला किंवा करण्याचा प्रयत्न केला। कुणाची नावं त्यांनी घेतली नाहीत मात्र 7 नेते हेच असावे हे राजकारणाचा थोडाफार अभ्यास असणारा कुणीही जाणकार सांगू शकतो। इकडे देवेंद्र फडणवीस यांना कसं बाजूला करता येईल अशी खिचडी अनेक जण शिजवत असताना तिकडे अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत। आणि अजित पवारांना यावेळी 2.5 वर्ष तरी मुख्यमंत्री करायचं असा त्यांचा मानस आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जर तोडीस तोड जागा विधानसभेला निवडून आल्या आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांच्या मदतीची गरज पडली तर अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात मुख्यमंत्री पद वाटून देऊन भाजप महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवू शकतं। तसं झाल्यास 2.5 वर्ष मुख्यमंत्री शिंदे असतील आणि 2.5 वर्ष अजित पवार असतील। भाजपची लोकसभेला जी अधोगती झाली तेच वातावरण विधानसभेला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे काय करायचं ते करा मात्र सत्ता आपली हवी यासाठी भाजपा मुख्यमंत्री पद सोडू शकतं। उदाहरण घ्यायचं झालं तर बिहारमध्ये भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेलं आहे। जर तसं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीस मोठा ब्रेक लागू शकतो। राष्ट्रवादी फोडून शिवसेना फोडून मी पुन्हा येईन असं जोरजोरात ओरडत सांगून देखील देवेंद्र फडणवीस यांना जे हवंय ते मिळवता येणार नाही।
जर दिल्लीच्या नेतृत्वाकडून बिहारमध्ये जसे राजकीय निर्णय घेतले गेले तसे निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले तर, आणि त्याची प्रचिती महाराष्ट्राला आलेली देखील आहे. अजित पवारांना भाजपासोबत घेणं हा दिल्लीच्या नेतृत्वाचा निर्णय होता, अशा आशयाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सरकारमध्ये किंवा मंत्रिमंडळात मी सहभागी होणार नाही, मी बाहेरून सरकारवर लक्ष ठेवेल, अशी देवेंद्र फडणवीस यांची नाराजी आपण बघितलेली आहे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे अमित शहांचे थोपवले गेलेले निर्णय कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना अडचणीचे जात आहेत का? दिल्लीचं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खरंच सगळं काही अलबेल नाहीये का? एकाने मारायचं आणि दुसऱ्याने सांत्वन करायचं अशी रणनीती अमित शहा आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आखत आहेत का? कारण सरकारमध्ये सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या असा पक्षाध्यक्ष JP नड्डा यांचा आणि अमित शहांचा आदेश आलेला असताना देखील फडणवीस तयार नव्हते. मात्र नरेंद्रभाईने फोन केला आणि आपण शपथ घेतली. आप शपथ ले लो, बाकी मैं देख लूंगा, असं नरेंद्र मोदी म्हणाले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ते शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. महाराष्ट्राचा नेता दिल्ली दरबारी मोठा झालेला अमित शहा आणि मोदी गटाला नकोय का? कारण गडकरी लायक असताना देखील त्यांना कसं बाजूला केलं गेलं हे महाराष्ट्र जाणतो. तेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडत आहे का? मोदी शहा गटाला दुसरे गडकरी महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाहीत का? आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी केलं जात आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.